आणि ते मला गुरुदेव शाह मंडळाने शिकवलं नाही, म्हणून न्याय घेतला तुकाराम महाराजचा अभंग, मग सोडला ना अभंग. आणि कीर्तन झाल्यानंतर पहिले मी हे सांगितलं, वारकरी संप्रदाय गुरुदेव शाह मंडळ काय. तुकडोजी महाराज हे खरे वारकरी होत. नाचत पंढरी जाईन असा म्हणणारा एकच साधू झाला, आणि त्या साधूचं नाव राष्ट्रसंत आहे. संत अनेक झाले असतील, पण राष्ट्रसंत एकच झाला. बॉर्डरवर गेले तुकडोजी महाराज, आओ चिनियो मैदान में हे देखो हिंद का हाथ, 70 सारे बम बनेंगे भक्त बनेंगी सेना असा म्हणणारा तो राष्ट्रसंत कुठे आहे. आणि हे म्हणते तुकडोजी महाराज इकडे चालत नाही तिकडे चालत नाही. अरे त्या बापानं तुला शिकवलं नाही ना, त्या बापानं तुला शिकवलं नाही ना. तुम्हाला हसणारे कीर्तनकार पाहिजे. हसू तुम्ही, टेन्शन नको घेऊ तुम्ही, कोण की हा तमाशाच करून ठेवलेला आहे. हा पुरा तमाशा आहे, हसाचा खेळ नाही. हा हसाचा खेळ नाही म्हटलं. मी हसू तो टेन्शन नको घेऊ तुम्ही, पण तुम्हाला हे बदलावं लागेल. समय बदल गया है, साधन बदलाना होगा. आता काय करता पुराणातले वांगे काढून हे काही म्हणते बा. आता काही काही काम आहे का काही कीर्तन करायला म्हणाचं, आपला विनोदा येईल ना. म्हणे रावणाला दात तोंड होते, रावणाला दात तोंड कसे होते. अरे मग तुला म्हणे रावणाला दात तोंड असतील तर मग आता बोलतच नाही मी ते समोरचं. काऊन की एवढे एवढे खराब वाक्य म्हणतात काही काही कीर्तनकार. तू होता काय म्हणा तेव्हा, किती माय होती की तेव्हा बाप होता तिथं पाहिले रावणाला दात तोंड होते तर कसे होते तर जे चालू